शकता तुकाराम धुमाल सर आहेत. टेक्निकल टीम आमची 10 क्रिक लाईव्ह हे देखील आमच्यासोबत सज्ज झाली आहे. आमचे स्कोरर मित्र देखील आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, फलंदाज तयार. पहिलाच बॉल, मिनी हेलिकॉप्टर उडवला. लॉंग ऑफला खेळाडू डीप मध्ये तैनात आहे. डीप लॉंग ऑनला, लॉंग ऑफ मध्ये एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीच मित्रमंडळी खऱ्या अर्थाने चांगली आली होती आणि त्यानंतर कलेक्शन थोडंसं आपण पाहिलं तर या ठिकाणी चुकीचं राहिला, परंतु स्वतःला सावरत असताना आपण पाहू शकता एक धाव या बॉलवरती आली आणि एका धावेने टीमचं अकाउंट या मॅचमध्ये ओपन झालं. गणेश ट्रॅकिंग वरती होता पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं मिनी हेलिकॉप्टर उडवला होता. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफला खेळाडू तैनात होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकता मयूर चौधरी होते, माफ करा. इथे आडवा बाटनल ऑफ केला. खेळाडूला बीट करून चेंडू निघाला बाउंड्री लाईन कडे. गॅप शॉट सिलेक्शन. आजच्या दिवसातील पहिला 4 हा चौकार. चौकार आपण पाहिला. प्रॉपर टायमिंग झाला नव्हतं, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतो. एक लॉंग ऑफला आणि त्याचबरोबरीनं काव कॉर्नर मिड विकेटची अगदी लगोलग फिल्डिंग सेट केली. इथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहिला. इथे चांगला बॉल. योमेसा विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल, फलंदाज बाद. जशाच तसे प्रत्युत्तर मित्रमंडळी खऱ्या अर्थानं गोलंदाजानं दिलाय, कारण मागच्या बॉलवरती आपण चौकार पाहिल्यानंतर तदनंतर हा बॉल अतिशय चांगला पाहायला मिळतो. पूर्णपणे आडव्या बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. या बॅटाने पाडच्या मधनं चेंडू एस्टांवरती ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मित्रमंडळी खऱ्या अर्थानं मधली एसटी वाकवली यावेळेस गोलंदाज निखिलनं. चांगला बॉल अटेम्प्ट केला आणि त्याचबरोबरीनं विकेट देखील कार्य करताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर जगदीश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. येण्यात नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डरमध्ये तयार आहे. 5 षटकांची लढत मित्रांनो आपण पाहता. थोडीशी स्ट्रॅटेजी मित्रमंडळी खऱ्या अर्थानं पराग वॉरियर्स भालू क्रिकेट संघानं चेंज केली आहे, कारण जसा विकेट जातो त्यावेळेस फलंदाज JP आपण पाहताय ज्यावेळेस विकेट गेल्यानंतर मैदानाच्या मध्ये एंटर होतो आणि त्यानंतर इथे रणनीती थोडीशी स्पष्ट झाली आहे. JP मागे आहेत. इथे चांगला बॉल. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस मिड विकेट क्षेत्र निवडला. चेंडू 4 धावेसाठी फरार. चौकार. चौकार आपण पाहिला. फटका अतिशय चांगला. चेंडू देखील चांगला होता, परंतु आडव्या बॅटनं हा फटका सजवला. प्रॉपर पार शेवटच्या बॉलवरती षटकार.
राहिली आहे. 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतो. वैभव आला दुसऱ्या P2च्या षटकामध्ये. मेंढरडेअरी पॉवर प्लेचं मित्रांनो आपण दुसरं षटक पाहताय आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तयार. गोलंदाजांना थोडा जास्त खर्च केल्या होत्या. सुरुवात चांगली राहिली होती देखीलची. माघारी परतावं लागतं. सुरुवात दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभवची चांगली राहिली आहे कारण इथे कमबॅक करायचं होतं. तो कमबॅक मित्रमंडळी खऱ्या अर्थानं केला गेला कारण पहिल्या ओव्हरमध्ये निखिलवरती आक्रमण, त्यानंतर वैभववरती जिम्मेदारी आणि त्याचबरोबरीनं मयूर पतंगरावचा कानमंत्र वैभवसाठी 2 बॉल चांगले फेकलेत. फलंदाज तयार होतो. वैभवचा हा बॉल टाइम केला. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू रवाना. पहिल्याच बॉलवरती जेपीच्या बॅटमधून बांड स्ट्रोक, चेंडू सीमा पार. हा चौकार. सहसनी हार्दिक स्वागत करत आहोत. विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती मिस टायमिंग स्ट्रोक मॅचची गोल्डन विकेट इथे आपण पाहू शकता. आपण मिस टायमिंग स्ट्रोक शॉट पॉइंटचा खेळाडू जज करत होता परंतु मित्र म्हणे खऱ्या अर्थाने चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगलसाठी निघाला होता जेपी परंतु शेवटच्या मोमेंटला कालुरामनं थांबवला आणि मित्र म्हणे हा डॉट बॉल चौकारानंतर गोलंदाज वैभवचा राहिला. सो जगदीशनं थांबवलं मित्र म्हणे खऱ्या अर्थानं नॉट स्ट्रायकिंग एंडला आणि त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता अतिशय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अपड बार इथे फटका चांगला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भेदून चेंडू एका टप्प्यानंतर मारतोय मुसंडी. धावा मिळतील 4 जेपीच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. विसावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहता सुरुवात चांगली राहिली आहे पराग वॉरियर्स भालू क्रिकेट संघाची या मॅच मध्ये. आपण बार पुन्हा एकदा मेजवानी होती आपण पाहू शकता. इथे लाईन चांगली आहे. गोलंदाज वैभवला आपण पाहता लेग स्टिकच्या वर्ण मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने चेंडू ट्रॅव्हल झाला ते दर्शवतात पंच राजू राठोड सर. आणि शेवटचा बॉल हा निर्धाव फेकला गेला. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतो. मेंढरडेअरी पॉवर प्ले मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं समाप्त झालेले आहे. 2 ओव्हरमध्ये
पराग वॉरियर्स भालू क्रिकेट संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत 27-27 धावा आहे. 2 विकेट मित्रांनो खऱ्या अर्थानं गमावलात. कालुराम माघारी परत त्याच्या पाठोपाठ गणेश देखील या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांना केली नाही आहे, परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगला टच मध्ये आपण पाहतोय. फलंदाज जगदीश आणि जेपी चौथ्या क्रमांकावरती गेल्या अर्थ जयेश मोरे आणि तदनंतर त्याच्या बॅटमधनं आपण 2 चौकार देखील पाहिलेले आहेत. इथे सुरुवात मित्रांनो खऱ्या अर्थानं चांगली राहिली आहे. मेंढंटरी पॉवर प्ले संपलेला आहे. आमचे ऑफिशियल देखील आता सज्ज होत आहेत. मयूर मार्के सर या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. राजू राठोड सर आहेत या ठिकाणी बेन हंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. ऑन स्क्रीन 27 धावा फलकावरती मित्रांनो आपण पाहतात. 2 विकेट गमावलात पराग वॉरियर्स भालू क्रिकेट संघानं आणि मेंढंटरी पॉवर प्ले मित्रांनो खऱ्या अर्थानं संपलाय. 2 ओव्हर हाताळण्यासाठी 9.5 मिनिटं मित्रांनो खऱ्या अर्थानं घेतलेली आहेत विकास स्पोर्ट्स पवाले क्रिकेट संघानं. चांगलं कॉपरेट मित्रांनो खऱ्या अर्थानं झालेलं आहे. कुमार येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. मेंढंटरी पॉवर प्ले संपले. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मित्रांनो आपण पाहताय. पहिलाच बॉल बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज आणि तदनंतर सेफ हँड एसटी रक्षकानं पकडलाय हा झेल. फलंदाज जगदीश देखील आता माघारी. लागणारा धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. लाईन चांगली आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो. इम्प्रेस केलं पहिल्याच बॉलवरती मित्रांनो खऱ्या अर्थानं संदीपला आणि चांगला बॉल अटेम्प्ट केला. सुरुवात चांगली झाली तिसऱ्या ओव्हरची. 2 ओव्हरमध्ये 27 होत्या आणि तदनंतर हे 2 बॉल कुमारनं चांगले फेकलेत. इथे लाईन चांगली डिफेन्स करण्यासाठी भाग पाडलं. अतिशय चांगला बॉल हार्डलँड डिलिव्हरी बॅकफुटवरती येऊन फक्त पंच केलं समोरच्या दिशेनं. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग राहिली आहे आणि त्याचबरोबरीनं पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल मित्रांनो खऱ्या अर्थानं कुमारनं चांगले फेकले. 2 ओव्हरमध्ये 27 होत्या आणि त्यानंतर हा कमबॅक गरजेचा होता विकास स्पोर्ट्स पवालेसाठी. तो कमबॅक कुमारनं करून दिलाय. स्विच हिट अटेम्प्ट केलाय फलंदाजाचा गोलंदाजावरती हा पलटवार. वॉट शॉट. चेंडू एका टप्प्यानंतर चौकाराच्या बाहेर. 4. चांगला खेळला गेला कारण सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. इथे चांगला बॉल मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे. रोहित त्या ठिकाणी पहिल्या अटेम्प्टला उचलला. फेकी झाली. रॉकेट आम आली आणि त्यानंतर कलेक्शन थोडंसं चुकीचं झालं, परंतु शेवटच्या मोमेंटला जेपीने थांबवला आणि या बॉलवरती ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली आणि एका धावेच्या मध्ये फलक पुढे सरकला. ते जाऊन पोहोचलं 32 या आकड्यावरती. 32 ऑन अबाउट दिस टाइम टीम पराग वॉरियर्स भालूक. सुरुवात चांगली राहिली होती 2 षटकामध्ये, परंतु कुमारची गोलंदाजी एक चौकार नक्कीच झाला. बॅटर संदीपच्या बॅटमधून आपण पाहिला स्विच हिट अटेम्प्ट केला गेला कारण सरळ बॅटनं फटके येत नव्हते. जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. तेच केलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संदीपनं आणि एक चांगला बॉल अटेम्प्ट केला आणि त्याचबरोबर तिथे फटका देखील चांगला सजवला. सो शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पराग वॉरियर्स भालू क्रिकेट संघ आपण पाहू शकता 3-3 33 धावा 3 विकेट देखील गमावलेले आहेत.
ट्रॅकवरती आपण पाहता 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा 33 आहे 11.00ची सरासरी मित्रांनो खऱ्या अर्थानं मेंटेन ठेवली गेली आहे. इथून 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल. फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती जयेश मोरे अर्थात जेपी तयार होतोय. फिल्डिंगचा विचार जर आपण केला तर डीप स्क्वेअरला तैनात केला खेळाडू. एक मिड विकेटला आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे या ठिकाणी आणि कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतो. मयूरचा हा बॉल सबमरीन डिलिव्हरी एक्सेप्ट केलं नव्हतं जेपीने, परंतु मैदानाच्या मध्ये ते घडलंय. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि पॅडवरती अदलताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल हा डॉट आला निर्धाव चेंडू. इथे चांगला बॉल, अजून एक लाईन चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 2 बॉल मयूर पतंगरावचे चांगले राहिलेत. जेपी साठी आडव्या बॅटनर ऑफ करण्याचा प्रयत्न, मॅचची गोल्डन विकेट आली आहे. जेपी माघारी, हा 440चा करंट, फलंदाज बाद. दीपकजी धुमाल सर यांचं खूप मोठे योगदान असतं आणि यावर्षी देखील आपण पाहू शकता तर उत्कृष्ट फलंदाजासाठी त्यांना बार स्पॉन्सर केली आहे. त्याबद्दल सिद्धिविनायक स्पोर्ट्स तर्फे मनपूर्वक आभार सर. अशीच साथ तुमची आमच्या पाठीशी राहू द्या हीच अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी मुख्य मंचावरती ते उपस्थित देखील आहेत. त्यांचा शुभ सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तुकारामजी धुमाल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय दीपकजी धुमाल सर या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये मुख्य मंचावरती स्थानापन्न आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तुकारामजी धुमाल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करा. 33 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर पतंगरावची गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे. प्रत्येक 4 ओव्हर हाताळण्यासाठी मित्रांनो खरं 4 गोलंदाजाचा वापर केला गेला. अतिशय चांगल्या विचार आणि त्याचबरोबरीनं इथे आपण पाहू शकता फटका इथे चांगला आहे, पण त्या ठिकाणी खेळाडू तैनात रनआउटची संधी अवेलेबल होऊ शकते. लेझी थ्रो मित्रांमध्ये खऱ्या अर्थानं हा थ्रो जर आपण पाहिला तर थोडासा डिले आला, थोडासा उशीर आला. 35 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूर पतंगरावची सुरुवात देखील चांगली झाली मित्रांनो. खऱ्या अर्थानं निखिल वरती आक्रमण झाल्यानंतर कमबॅक जो झाला, वैभवची गोलंदाजी, कुमारची गोलंदाजी आणि त्याचबरोबरीनं मयूर पतंगराव मिस टायमिंग स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये डाऊन द बॉलर चेंडू खाली तैनात आहे. चुकी होणार नाही, फलंदाज बाद. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. स्वर्गीय रुपे दादा कान्होल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता जय हनुमान पाडगाव या दोन संघाच्या दरम्यान पुढील मॅच असेल. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस साठी लगेच या. जसा पहिला सत्र कंप्लीट होईल आपलं टॉस साठी येणं गरजेचं राहील. टॉस का बॉस मध्ये विनंती असेल. 35 धावा धावफलकावरती पहिली ओव्हरमध्ये सुरुवात चांगली राहिली. एकंदरीत असं वाटलं होतं टीम पराग वॉरियर्स भालूक 60-65 पर्यंत पोहोचेल, परंतु जो स्पेल राहिला स्पेशली वैभव आणि त्याचबरोबरीनं कुमारचा अतिशय चांगली गोलंदाजी. 8 धावा वैभवनं दिला, 6 धावा कुमारनं खर्च केला आणि मयूर पतंगराव मित्रांनो खऱ्या अर्थानं हा मॅजिकल स्पेल हाताळतो. 5 बॉल फेकले, 2 विकेट कॅरी, 1च धाव दिली आहे. नवीन फलंदाज 2 धावा दिलेल्या आणि राहुल येतात नवीन बॅटर. 35 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. मयूरचा हा बॉल हुक केला, मिस टायमिंग स्ट्रोक डीप स्क्वेअर लागला खेळाडू तैनात. त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील झाला आणि पाहता पाहता 2 धावा देखील या बॉलवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होताना पाहायला मिळतो. बॅटिंग करते पराग वॉरियर्स भालूक जाऊन पोहोचली 37 अर्थात 37 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सो आपण पाहू शकता 4 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत आणि 20 मिनिटांचा टाइम मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं घेतला गेला. चांगलं कॉर्पोरेट मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं विकास स्पोर्ट्स पवाले करते. सो
4 ओव्हर 37 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल, या 6 बॉलमध्ये 15-16 धावा येणं गरजेचं राहील. इथून ॲग्रेसिव्ह बॅटिंग करणं देखील तुम्हाला करावी लागेल, कारण मोठ्या विकेट तुम्ही गमावलात. जगदीश पहागारी परतला. कालुराम मॅचची गोल्डन विकेट अर्थात JP जयेश मोरे देखील डगआउटमध्ये आहे. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटला सजवलाय. रोहित येत्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. थोडीशी जगलिंग, थोडीशी फमलिंग इथे पाहायला मिळाली. रॉकेट ऑन फेकी देखील आली. कलेक्शन थोडंसं चुकीचं झालं आणि तदनंतर सिंगलला इथे क्विकली डबलमध्ये कन्वर्ट करायला गेलंय. 2 धावा पहिल्याच बॉलवरती मित्रांनो आपण पाहिला. 2 धाव्यांच्या मध्ये धावफलक 39, 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली होती आणि तदनंतर जे 3 ओव्हरचा स्पेल राहिला अतिशय चांगला राहिला. स्पेशली कुमार, मयूर पतंगराव आणि त्याचबरोबरीनं वैभवचा. कुमार येतात पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. आपल्या कोटीतला दुसरा ओव्हर, आपला स्पेलचा दुसरा ओव्हर घेऊन पहिल्या बॉलवरती दुहेरी आली आहे. इथे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅटर बीट यष्टीरक्षक शॉट थर्ड मॅन चेंडूला कव्हर केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल देखील झाला. विकेट सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आणि फलंदाज बाद. लागणारा धक्का क्रमांक 6. होतो इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहतो. ही खासियत आहे मित्र म्हणाले या खेळपट्टीची. कधी चेंडू खाली राहतो, कधी उसळतो, कधी एक्स्ट्रा बाउन्स देखील आपण पाहिलाय आणि कधी काय होईल हे देखील आपण सांगू शकत नाही. तेच झालं सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिले मित्रांनो. चेंडू खाली राहतो, डॉट बॉल आला. इथे मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. एक धावेचा प्रयत्न, दुसरी धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. रनआउटची संधी अवेलेबल झाली. फेकी आली चांगली, परंतु कलेक्शन पुन्हा एकदा चुकीचं पाहायला मिळत आहे. 2 धावा या बॉलवरती एकवटताना पाहायला मिळतात. 2 बॅटर आणि धावफलक आपण पाहू शकता तर 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 42 धावा धावफलकावरती. चांगला कमबॅक राहिला विकास स्पोर्ट्स पवाले क्रिकेट संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 होते आणि तदनंतर ज्या ओव्हर राहिलात मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं अतिशय चांगली कामगिरी स्पेशली कुमार करतोय. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा लालच बुरी बला. आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न. मी तर मला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता व्ही शेपमध्ये जर खेळला असता फटका लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला तर कलेक्ट झाला असता आणि त्याचबरोबरीनं या बॉलवरती धावा येण्याचे चान्सेस देखील भरपूर होत्या. परंतु मनामध्ये विचार केला होता की आडव्या बॅटनं लॉफ करायचं. त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता बॅट वेगानं फिरली, चेंडू थोडा उशिरा गेलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल मिड विकेट, फटका चांगला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चेंडू शेवटच्या बॉलवरती 4 धावेसाठी रवाना. 5 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट झाला आणि धावफलकावरती धावा आपण पाहत आहे तर आहेत 46 धावा आणि 47 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. सत्र मित्र म्हणजे खऱ्या कंप्लीट झाला. धावफलकावरती मित्रांनो आपण धावा पाहता शेवटच्या बॉलवरती 4:46 झाल्यात आणि 47 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी टीम विकास स्पोर्ट्स पवाले क्रिकेट संघाला. जसं मॅचचं दुसरं सत्र सुरू होईल कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक अर्थात टिटवाळ्या गावातील एक टिटवाळ्यात विभागातील एक बुलंद आवाज मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे आयोजित कोरावळेकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच. कानोल टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर जय हनुमान पाडगाव टीमचा कर्णधार आपण टॉससाठी लगेच या, कारण इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार होतो आणि तो टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. उपस्थित मान्यवर
दीपकजी धुमाळ सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत दोन टीमच्या वतीनं आपण पाहू शकता. हॅलो, थँक्यू मुकणे सर. प्रेक्षक आपण टॉस घेतोय. टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकता आपले मान्यवर दीपकजी धुमाळ यांचे शुभ असते. एका बाजूला कानोल, दुसऱ्या बाजूला पाटगाव, या दोन टीममध्ये होणारा सामना आणि त्यासाठी हा टॉस. कानोलचा कॉल छापा आणि छापा झाला आहे. टॉस विन बाय कानोल. आपण असं नसतं वा धुमाल दादा, फिल्डिंगचा निर्णय. नक्कीच मागच्या वर्षी पण आम्ही ही टुर्नामेंट खेळलो होतो, तर त्यावेळेस आम्ही थर्ड राऊंडला मॅच लूज झालो होतो. तर आम्हाला अनुभव आहे मागच्या वर्षीचा की या ठिकाणी खेळल्यानंतर सेकंड राऊंडला मॅच प्रथम गोलंदाजी करताना मॅचेस जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून हा निर्णय मी घेतला आहे. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षात तुम्ही तुमच्या टीममध्ये काय बदल केला आहे? ह्या वर्षी बदल असा काही केला नाही, परंतु काही प्लेयर्स आमचे जे मेन खेळणारे आहेत ते आज अनुपस्थित आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही नवीन प्लेयर्सला चान्स देण्याचा प्रयत्न करतोय. पाटगाव टीम टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता आपला? बॅटिंगला उतरायचं होतं आणि तुम्हाला आता हवा तसा निर्णय झालेला आहे. काय वाटतं की 5 ओव्हरमध्ये किती टार्गेट सेट करू इच्छिता? 50. पुरेसं आहे तुम्हाला? कशाबद्दल असं म्हणता की तुमची बॉलिंग लाईन चांगली आहे? कोणते गोलंदाज आहेत? बॉलिंग लाईन चांगली म्हणजे आमच्या इथले काही प्लेयर आहेत गोलंदाज, ते थोडे बाहेर गेले, पण आम्ही कधी पण टॉच केला तरी आम्ही बॅटिंगच घेतो. चेसिंग आम्ही नाही घेतो. तुम्हाला या स्पर्धेमध्ये निमंत्रण कोणी दिलं? सर बोललो. हरकत नाही, चला थँक्यू. दोन्ही कॅप्टन कानोल टीमच्या कॅप्टननी टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला आहे पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलं त्यांनी पाटगाव संघाला. सन्माननीय कोराळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आपल्यामध्ये येत असताना, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे, ते सन्माननीय आपले शिक्षक वर्ग येत असताना दिगंबर पोटे सर आपल्यामध्ये येत असताना आपलं हार्दिक स्वागत सर. या वेलकम. सोबतीला मलिक सर सुद्धा येतात आपल्या व्यासपीठावरती. आपण स्वागत करूया सरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये. वेलकम सर, सुस्वागतम. आणि मैदानामध्ये सुद्धा तुमचं स्वागत केलं आहे चांगला फटका मारून. 46चं लक्ष असताना आणि त्यानंतर लगेचच बघा असं वाटतं की प्रत्युत्तर दिलंय की काय. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. एक चौकार आला आणि त्यानंतर लगेचच टिट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. चार धावसंख्या आहे, हरकत नाहीये. 4 धावसंख्या इथे 4 लिहिली आहेत. ओके, हेमंतच्या 2 धावा. येस, ओके. मयूर सर ओके. त्या दरम्यान टॉस करत असल्यामुळे लक्ष विचलित झालं होतं. हॅलो हॅलो, ओके थँक्यू. तर हेमंत बाद झाला. समीर आणि मयूर आता आपण पाहू शकता मैदानामध्ये ही जोडी. लक्ष 46चं आहे, जास्तही कमी नाही आहे, जास्तही जास्त नाही आहे, अगदी मधोमध लक्ष आहे. 5 षटकांमध्ये 9.20च्या सरासरीने जायचं आहे जिंकण्यासाठी. येस, हरकत नाही आहे सर. आमचे स्कोरर आहेत, जरा ते सेट होतील जरा. 46 कंप्लीट आहेत. 47चं लक्ष. तर मंडळी आलेली आहेत, तसे दीपकजी धुमाळ सुद्धा आणि सोबतीला सुद्धा दीपक धुमाळ, ज्यांचं नाव स्कोरिंगच्या या माध्यमातून पाहतोय आपण. आता चौकार आला आणि धावसंख्या पाहूया 6 वर. 6 ऑन द बोर्ड. एक गडी बाद.
जागा बनवली, गिरकी घेतली, चेंडूला टर्न केलं वेगाने, डीप स्क्वेअर कडे जात असताना प्रेक्षकांमध्ये असुसाट वेगाचा चौकार. विकेटचं पतन झालं, परंतु आम्ही धावसंख्या थांबवणार नाही असं सांगत असताना फलंदाज अगदी मयूर आक्रमक भूमिकेमध्ये. हेमंत बाद झाला, समीरच्या सोबतीला गेलाय, परंतु लागोपाठचे 2 चौकार खणखणीत खेचतोय, पुन्हा सज्ज आहे. आता सुद्धा जागा बनतोय, चेंडू थोडासा खाली राहिला, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, डायरेक्ट हिट लेग स्लिपनी करत असताना सुरक्षित पोहोचला असं चित्र पाहायला मिळते. राजू राठोड सर आणि या षटकातील मेन पंच मयूरजी मार्के असे 2 ऑफिसियल्स. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा सुरुवात छान केली होती, निखिल होते आक्रमण केलं होतं. फलंदाज जगदीश आणि जयेशने, गणेश लवकर बाद झाले होते, 19 धावा कुठल्या होत्या. तसंच काय ते चित्र पाहतो की तशाच पद्धतीने आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न. धन्यवाद दीपकजी धुमाळ साहेब, आपलं आम्हाला सहकार्य लाभलं, धन्यवाद. आणि आपलं असंच प्रेम आमच्यासोबत असावं आणि तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश लाभावं हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर पहिल्या षटकाची समाप्ती प्रेक्षक झालेली दिसते. आपल्याला धावसंख्या 1 गडी बाद 12 आणि लक्ष्य जिंकण्यासाठी 47 धावांचं विकार स्पोर्ट्स पवाळे संघापुढे. करेक्शन केलं जाईल. हरकत नाही, होईल, सेट होतील ते. बॅट्समन मयूर चौधरी. निल्सन आकडा आहे 1 गडी बाद 11. स्कोअर करेक्शन केलेला आहे. दीपकजी धुमाळ आमचे जरा बसलेत, सेट होतील लवकरच, आपण त्यांना संधी देऊया. मयूरच्या बॅटमधून 2 चौकार 1 सिंगल. समीरने अजून भोपळा फोडला नाहीये, परंतु लक्ष समोर आहे ते 27 धावांचं. हे तुमच्या मनात पाहिजे लक्ष, त्या लक्ष्यापर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमचं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतलं पाहिजे. टर्न केला अगदी छान पद्धतीने, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ दाखवत असताना या फलंदाजच्या बॅटमधून हा देखणा चौकार येतोय लॉंग लेग आणि 5 लेगच्या मध्ये. सारा फुलवताना सुंदर ते दृश्य पाहायला मिळतं. तसं या ठिकाणी बॅट्समन मयूर आपली बॅट फिरवतोय आणि पाहण्याजोगे फटके लगावतोय. बॅकफुटला गेला, कट करायचा प्रयत्न, स्कोर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंट कव्हर करतोय, फेकी करेपर्यंत सिंगलची प्राप्ती, लगेचच अगदी स्ट्राईक रोटेट करतोय. यालाच म्हणतात आक्रमकतेच्या सोबतीला तुमचा संयम असणं फार महत्वाचं असतं. जसं एका नाण्याच्या दोन्ही बाजू महत्वाच्या असतात, टेल हेड, तसंच आपल्या सोबतीला आपल्या कुठल्याही खेळामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रवासामध्ये आक्रमकता आणि सोबत संयम जर राखले तर तुम्ही नक्कीच यशाला गवसणी घालू शकता. आणि तो येथे प्रयत्न होत असताना चांगल्या पद्धतीने संयमाने खेळ करतोय मयूर. आता समीर स्ट्राईक एंडला. समीरच्या बॅटमधून हा चुकीचा फटका, बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला होता. नशीब बलवत्तर की झेल कॅरी नाही झाला. फर्स्ट स्लिप थोडीशी वाईड होती, विकेट किपरच्या राईट साईडनी तो झेल निसटला होता, उडाला होता. आणि दरम्यान सिंगलची प्राप्ती समीरला. धावसंख्या ते फुलत असताना बरोबर 17 1 गडी बाद 17 धावसंख्या, 47चं लक्ष, म्हणजे अजून 30 धावांची गरज जिंकण्यासाठी हा पहिला मुकाबला. प्रेक्षक आपण पाहताय कोरावळेकर चषक 2024 स्पर्धेचा आजचा शेवटचा अंतिम दिवस, 4था दिवस. हाफ व्हॉली उचलले आणि फेकून दिले कॉर्नरच्या मधून, घणाघाती षटकार.
की मला जिंकायचं आहे कोरावळेकर चषक, त्यासाठी माझ्या जीवाचं मी रान करेन, माझ्या संघासाठी शर्तीचे प्रयत्न करेन, असं फलंदाज सांगतोय. मिस्टर मयूर पुन्हा सज्ज. आत्ता सुद्धा डेलिशियस ऑफ ड्राईव्ह, वा एक्स्ट्रा कव्हर म्हणू शकतो आपण या फटक्याला. हाफ वॉली घेतलं, दोन्ही पाय फोल्ड केले, ते खाली वाकून अक्षरशः स्वतःला झोकून मस्त पद्धतीने फटके निर्माण करतोय, मॅन्युफॅक्चर करतोय फलंदाज मयूर. समीरला आता स्ट्राईकला आणतोय. धावसंख्या पोहोचवलेली आहे 24 वर. येस, 24 वर 24. एक गडी बाद. समीकरण 19 चेंडू 23 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे. 1.5 षटकं झाली. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जात आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, स्क्वेअर कट. व्हॉट अ शॉट. इट्स अ ब्युटी इन द स्ट्रोक फॉर द 4 रन्स. वाव. दोन षटकाची समाप्ती झाली. अगदी बेधडकपणे इथे खेळी साकार करतोय. एका बाजूला समीर हवा का झोका, दुसऱ्या बाजूला मयूर पंखाप्रमाणे इथे बॅटिंग फुलवतोय मिस्टर मयूर, ज्याने खेचले 3 चौकार आणि खणखणीत षटकार अशी खेळी ज्याने साकार केली आणि मैदानामध्ये तळ बांधून उभे. धावसंख्या 28 वर. 8-21 समीकरण. 8-21 मयूरचे आहेत, समीकरण नव्हे ते. समीकरण अजून खूप मोठं आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज. दोन षटकांची समाप्ती आणि अगदी धावांचा आलेख असेंडिंग ऑर्डर मध्ये वर चाललाय, अगदी चढत्या क्रमाने वर चाललाय आणि विजयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु ही जोडी फोडावी लागेल. गोलंदाज केतन सज्ज झालाय. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, लेफ्ट हँड, बॅटच्या पुढच्या टोला अवे फ्रॉम द बॉडी. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आक्रमकता अगदी कायम ठेवतात बघा. प्रत्येक चेंडूला डील करून दाखवतोय फलंदाज मयूर. सोबतीला समीर. अगदी दोघं तुटून पडले जणू काय. पहिल्या षटकात 12 धावा आल्या, 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये खतऱ्याची घंटा वाजवली, 17 धावा ठोकल्या आणि तिसरं षटक सुरू आहे. आता स्टिअर करायचा प्रयत्न होता, थोडीशी छेडछाड म्हणू शकतो आपण, आणि छेडलं की शिक्षा भोगावी लागते. नशीब बलवत्तर की बॅटला स्पर्श नाही झालं. चेंडू सुरक्षित गेला विकेट किपरकडे. समीकरण बदलतंय. 16 चेंडू 19 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आत्ता सुद्धा गॅप शॉट सिलेक्शनचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉइंटला अगदी लाजबाब घारीची नजर असलेला फिल्डर तैनात, ज्याने मस्त पद्धतीने फिल्डिंग केली आणि धावसंख्या इथे फुलत असताना 1 पुढे 29 वर. लक्ष 27 धावांचं. ध्येय अजून दूर आहे, परंतु परिस्थिती अगदी सक्षम आहे, मजबूत आहे. बिकट नाहीये, बिकट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही सुद्धा जिंकण्यासाठी आलात. भालुक संघ जो फिल्डिंग करतोय, धावांचा डिफेंड करतोय. हा चेंडू डॉट काढला. ह्या षटकामध्ये केतनने लक्ष वेधून घेतलं. प्रेक्षक, केतनची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळा असू द्या, कारण त्यांनी 4 चेंडू टाकले आणि त्यामध्ये 3 डॉट 1 सिंगल दिले फक्त आतापर्यंत. कमबॅक करून देण्याचा त्याचा मानस आहे. चांगली हिमतीने बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा हा फुलर लेन फुल टॉस, परंतु स्लोअर होता. टायमिंग होऊ शकला नाही. ऑन द कार्पेट जातोय आणि फॉरवर्ड्स करिअरला मिस फिल्डिंग झालं आणि तेच कारण ठरतंय की एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना मैदानामध्ये 2 धावा वाढतायत. धावसंख्या इथे पुढे सरकलेली आहे 31 वर. 31 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. समीकरण बघा. 13 चेंडू 16 धावांची गरज. काही प्रमाणात मॅच पुढे सरकलेले आहे, झुकलेले आहे म्हणू शकतो आपण पवाळ्याकडे, परंतु आता हा अचूक सुरेख चेंडू हाताळतोय. समुद्र सपाटीच्या लगत हा सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिला चेंडू. गुडलेन तो ते टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि अशा प्रकारचा बॉलर असेल पुढच्या षटकामध्ये ते कदाचित सामन्यामध्ये रंगत वाढू शकते. बघायचं आपल्याला प्रेक्षको. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 31 वर आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे पवाळे संघापुढे 27 धावांचं, म्हणजे अजून 16 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. कोण जिंकेल हा सामना? सिद्धिविनायक स्पोर्ट्स
ग्रामस्थ मंडळ कोराळे आयोजित स्पर्धा कोराळेकर चषक 2024 आपण पाहताय आणि स्पर्धेचा हा अंतिम दिवस. कालचा दिवस गाजवला तो यजमान संघाने साई एकविरा स्पोर्ट्स कोराळे संघाने. परवाचा दिवस सेमीफायनल जिंकली ती म्हणजे खाटेकर संघाने. आणि आज जो असेल आजचा क्वालिफायचा संघ तो 2 हात करेल सेमीफायनलमध्ये, तो म्हणजे कोराळे संघाच्या विरुद्ध. आणि त्यातील संघ पोहोचेल फायनलमध्ये, जो धडकेल फायनलमध्ये खाटेकरच्या विरुद्ध. असा लेखाजोगा आजचा. आणि आज सुद्धा चांगले चांगले संघ या मैदानामध्ये येणार आहेत. त्यातील हे 2 संघ आपण पाहतोय. पुढचा सामना लगेचच पेश होणार आहे कानोळ विरुद्ध पाडगाव. कानोळच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय. आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे, 2 मिनिटाचं स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि आपल्या व्यासपीठातही अनेक मान्यवर शिक्षक वर्ग आणि मान्यवर मंडळी तसेच खेळाडू. चहू बाजूला प्रेक्षक पाहतोय आपण. सुंदर रमणीय वातावरण आहे. सुपर संडे आहे. संडे असला की सुट्टीचा मोस्टली दिवस असतो. त्याच कारणाने शिक्षक मंडळी आपल्यामध्ये आलेली आहेत. मुलांना घडवून, मुलांना आदर्श बनून ते त्यांच्या संसाराला पुढे नेत असतात, त्यांचा संसाराचा गाडा चालवत असतात. पहिलं प्राधान्य ते इतर मुलांना देतात ज्यांना घडवण्याचा त्याचा मानस असतो, त्यांची इच्छा असते. आणि आपल्या घरात सुद्धा त्यांचं छोटंसं लक्ष असतं. म्हणजे एवढी मोठी जबाबदारी पेलून सुद्धा ते आदर्श मुलं घडवतात. आणि प्रत्येकाला अगदी मोठ्या उंच स्तरावरती नेण्यासाठी त्यांचं मोठं बॅकअप असतं. असे आपले आदर्श शिक्षक आणि आपले पहिले गुरु आपण त्यांना मानलं पाहिजे. आपल्या घरातील गुरु म्हणजे आई वडील, आणि घराच्या बाहेर पडलो की आपले गुरु म्हणजे शिक्षक. हे फार मस्ट आहे आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या कुठल्याही कॅरियरसाठी. हा पहिला चेंडू बघितला आपण. 4थ्या षटकातील गोलंदाज जयेश हाताळतोय आणि तो डॉट आलाय. समीकरण 16 धावांची गरज. हा टर्न करायचा प्रयत्न, उचलण्याचा प्रयत्न होता, हा पंप पूलचा प्रयत्न होता, परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट वेगाने डीप मधून शतशः येतो. आणि ओ काय रनिंग आहे, अगदी वजीरच्या वेगाने ह्या 2 धावा पूर्ण झाल्या. आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना पवाळे संघाची जाऊन पोहोचलेली आहे 33 वर. 33 ऑन द बोर्ड. हेमंत बाद झाल्या, आता विसरले सगळे. आता सर्वांचं लक्ष आहे ते समीर आणि मयूरच्या या भागीदारीकडे. सुखाचा संसार सुरू आहे आणि ते सुख प्राप्त करून देतात पवाळे संघाला. सुखावर स्थितीमध्ये नेऊन ठेवले या संघाला या दोन्ही फलंदाजाने. हा संसार कोण भेदेल, कोण फोडेल, प्रयत्न करतायत परंतु नाही. बॉलरला अपयश मिळते आणि फलंदाजांना यश प्राप्त होत असताना अगदी समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये प्रत्येक चेंडूमध्ये आक्रमकता न दाखवता सिंगल डबलवरती सुद्धा भर दिला जातोय. आणि ते फार गरजेचं आहे, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. धावसंख्या 34 वर. 34 47 टू विन. म्हणजेच अजून 13 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये पवाळे संघाच्या समोर. ह्या आव्हान. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकातील. फुलर लेनचा उडवलाय ऑन साईडला. सेफ शॉट आहे, वेगाने संदीप जातोय वाईड लॉंगारवरून आणि तितकाच वेगाने जलद गतीने. आता बघा 2 धावा पूर्ण. काहीतरी त्या ठिकाणी बिनसलंय, चुका होत आहेत. मोमेंटम अगदी सरकतोय तो म्हणजे आता पवाळे संघाकडे. पवाळे संघ विजयाकडे वाटचाल करतोय टेनिस क्रिकेटमध्ये. आता नक्कीच आपण असं म्हणू शकतो, कारण 11 धावांची अजून गरज आहे. 36 झाल्या, 8 चेंडू शिल्लक आहेत. विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. अजून पण तुम्ही सामना सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत प्रयत्न करा. प्रयत्न केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. झेलचा प्रयत्न केला पाहिजे. यस, दॅट्स इट, टेकन. अगदी सुंदर झेल टिपलाय. मॅच में ट्विस्ट आ गया वापस. फलंदाज बाद. स्वप्नीने सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी पाहतोय आपण. जे स्वप्न घेऊन आलेत तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झेल टिपला. 36 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं. समीकरण बदललंय. 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज.
छान पद्धतीने जजमेंट केलं, बॉडी बॅलन्स राखला, शेवटपर्यंत नजर ठेवली त्या चेंडूकडे, जशी नजर होती अर्जुनाची त्या माशाच्या डोळ्याकडे, आणि अचूक बाण सोडला होता. तसंच या ठिकाणी पाहिले आपण गाडीची नजर, अगदी सूक्ष्म नजर ठेवून तो झेल टिपला आणि मॅचमध्ये संजीवनी प्राप्त झालेली आहे. हा झेल बनवू शकतो का हॉटस्टार मोमेंट ऑफ द मॅच, ते आपल्याला पुढची वेळ सांगेल. धावसंख्या 36 कायम. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला. अजून मयूर पतंगराव, आणि आल्या मयूरने इथे पतंग उडवला, चेंडूला उडवला आणि फ्लॅट सिक्सर लॉंग ऑफच्या वरून. व्हॉट अ ब्लास्ट. स्कोर इज अ लेवल. फुलर लेनचा हा चेंडू आधी का टाकला नाही हे प्रश्न आहे. एकंदर पहिला यॉर्कर पाहतोय पूर्ण इनिंग मध्ये. आपण जर लक्ष दिलं मागच्या इनिंग मध्ये पुढच्या ह्या पूर्णपणे, तर यॉर्करचा वापरच नाही केला, स्लॉट मध्ये दिले, आणि आत्ता हा फ्लाय झाला, परंतु बघा त्या ठिकाणी स्लिप नाहीये आणि चेंडू गेला. मॅच विनिंग फोर्स साठी अशा प्रकारे विजय प्राप्त केलाय पवाळे संघाने. अभिनंदन आपलं, आणि भालूक संघाचं आम्ही करतोय कौतुक. आपण आलात आणि आपला खेळ दाखवल्याबद्दल आमच्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स तर्फे आणि ग्रामस्थ मंडळ कोराळे तर्फे आम्ही आपले कौतुक